नमस्कार, मी प्रमिला झांबरे। तर आज आपल्याला मेथीची भाजी करायची आहे। तर एक गड्डी मेथीची घेतलेली आहे, ती नीट करून स्वच्छ धुवून घेतली। एक बटाटा मिक्स करणार आहे भाजीमध्ये। एक बटाटा चिरून पातळ काप करून घेतले। फोडणीसाठी थोडी हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे। मी तेल ओतून घेतलेलं आहे। तेलामध्ये अगोदर लसूण टाकून घेते। मी अशा मोकळ्या भाजीला जिरी मोहरी वापरत नाही, तुम्ही जर वापरत असाल तर टाकू शकता। त्याच्यासोबतच 4 मिरच्या टाकल्या तर बारीक चिरून, दोन्ही पण आपल्याला तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं। तर लसूण आणि मिरची छान असं तळली गेलेली आहे। अर्धा चमचा हळद वापरली मी। त्यात ही बटाटा चिरलेलं स्वच्छ धुवून टाकून घेते। बटाटा आपल्याला अगोदर ह्यात मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये। तर ते छान असं मिक्स झालेलं आहे। आपण ह्यात मेथीची भाजी टाकून घेऊया। आता आपल्याला मेथीची भाजी अगोदर हलवून घ्यायची। लगेच मीठ टाकायचं नाही, भाजी पूर्ण मिक्स झाल्यानंतर मीठ वापरायचं आहे। नाहीतर आपल्याला भाजी दिसताना जास्त दिसते, परत मीठ जास्त होतंय। तर बघा आता भाजी कमी झालेली आहे। आपण ह्यात आता मीठ टाकून घेऊया, म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज लगेच येतो। चवीनुसार मीठ वापरलं। मीठ टाकल्यानंतर एकदा आपल्याला भाजी पूर्ण हलवून घ्यायची आहे। तर मीठ टाकून मी भाजी एक 5 मिनिटं झाकून ठेवली। मिठाचं पाणी होते, त्याच पाण्यात आपल्याला बटाटा शिजवून घेतलेला आहे मी। हे दुसरं पाणी वतलेलं नाही, तर बटाटा छान असं शिजलेला आहे। मेथी पण शिजली आहे। तर मी शेंगाचं कूट वापरलेलं नाही, आता शेंगाचं कूट टाकून घेते। छान अशी भाजी मिक्स करून घेते। तर तुम्ही अशा प्रकारे मेथी आणि बटाटे मिक्स लहान मुलांच्या डब्यासाठी भाजी बनवा। आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा।